दूध उत्पादक शेतकरी भावांनो, या ठिकाणी आपण गाया पाहायला आलेलो आहे. पाठीमागे बघू शकता नंबर 1 HFच्या ब्रीडच्या गाय आहेत. सगळ्या कमी गायांमध्ये जास्त लिटर दुधाचं संकलन इथं केलं जातं. या ठिकाणी या मालकांबद्दल तुम्हाला सांगायला गेलं तर आपल्याकडे खेड्यातली लोक, खेड्यातली मुलं या ठिकाणी शेती करणं सोडतात, शिक्षण घेतात आणि मुंबई पुण्याला जाऊन तरी नोकरी करतात. पण इथं उलट झालेलं आहे. तर इथं काय उलट झालेलं आहे, तर या ठिकाणी हे जे मालक आहेत, या मालकांनी त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला, त्यांनी तिथून नंतरचं शिक्षण मुंबईमध्ये केलं आणि 1 ते 2-3 वर्ष त्यांनी तिथं जॉब सुद्धा केला. पण तिथं त्यांचं मन काही रमलं नाही. शेवटी त्यांचं मन गावाकडेच वळलं आणि गावाकडे वळालं ते इथपर्यंत येऊन थांबलंय की मुंबईत सोडल्यानंतर एक गाय घेतली त्यांनी. तिथून त्यांनी त्यांचा प्रवास चालू केला आणि एका गायीपासून हिंदुस्थानातील नंबर 1 कंपनी हिंदुस्थान फीड्स या कंपनीच्या डिस्प्लेला त्यांच्या गायीचा फोटो आहे. त्यांनी स्वतः ती गायी इम्पॉर्टंट सिमेंट्सवर घरी तयार केली आणि त्या गायीला घरीच खाद्य हिंदुस्थान फीड्सच वापरून त्या ठिकाणी त्या गायीला त्या डिस्प्ले फोटोवरती त्या पोत्याच्या आपल्या हिंदुस्थानामध्ये संपूर्ण ते जे फीड जातं त्या गायीचा फोटो, त्यांच्या गायीचा त्या ठिकाणी त्या डिस्प्लेला फोटो लावलेला आहे. तर या ठिकाणी त्यांचा हा गोठा आहे. बाहेर या तुम्ही बांधलेल्या गायी पाहू शकता. हे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला गायी सुद्धा अवेलेबल होतील. ते या ठिकाणी या दूध उत्पादकाबरोबरच व्यापारी सुद्धा आहेत. गायांचे चांगल्या पद्धतीचे व्यवहार सुद्धा करतात. शेतकऱ्यांपर्यंत ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या आणि खात्रीशीर गायी सुद्धा ते देतात. कारण त्यांनी स्वतः एक खडतर सुरुवात केलेली आहे, एका गायीपासूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे युवा नवीन शेतकरी दुग्ध व्यवसायामध्ये जर उतरत असेल तर त्याला सुद्धा एक चांगल्या प्रतीची, चांगल्या खात्रीची गाय, चांगल्या ब्रीडची गाय देणं हे सुद्धा त्यांचं एक चांगलं कार्य करतात. या ठिकाणी या 2 गायी बाहेर तुम्ही पाहू शकता. हे आता त्यांनी सेल केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी गोठ्यातून बाहेर बांधून ठेवलेले आहेत. खूप मोठा प्रवास आहे. मुंबई सोडल्यापासून ते हिंदुस्थान फीड्सच्या डिस्प्लेवरती त्यांनी स्वतःच्या गायीचा फोटो आणण्यापर्यंतचा नॉट अ जोक खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावं लागला असेल, खूप मेहनत करावी लागली असेल. आणि त्याचबरोबर फक्त कष्ट आणि मेहनत एवढंच या दूध उत्पादकातलं रहस्य नाहीये, तर याच्या पाठीमागं टेक्निकल खूप महत्वाचं आहे आणि ते काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, हीच ती गाय. ही गाय तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही तो हिंदुस्थान फीड्सच्या पोत्यावरचा फोटो बघू शकता. हा जो सेप आहे पूर्णपणे आणि हा जो व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर मिक्स याच्या प्युअर हीच गाय आहे शेतकरी मित्रांनो. टोटल तुम्ही त्या पोत्यावरती ह्या गायीचा फोटो बघितला तर पूर्णपणे तुम्ही एकसारखा फोटो येणार आहे. तर या शेतकऱ्यांनी खूप मोठं कष्ट करून ही गाय घरीच बनवलेली आहे आणि हिला आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये खाद्याच्या कंपनीवरती त्या गायीचा फोटो आलेला. तर आपण या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊयात याचा प्रवास कसा होता आणि फक्त प्रवास जाणून घेणार नाही आहोत तर याच्यामधल्या फायदे आणि तोटे आणि कसं पद्धतीने नियोजन करायचं संपूर्ण मार्गदर्शन आपण यांच्याकडून टेक्निकली घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार शेतकरी मित्रांना, सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. माझं नाव सुशांत शिवाजी जाधव. मी राहणार सोनाचीवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आता आपल्याकडे किती गाय आहेत संपूर्ण? आता माझ्याकडे 10 मोठ्या गायी आहेत ज्या मी, आणि त्यामध्ये मिल्किंग मध्ये 9 आहेत. त्यामध्ये 3 ते 4 गायी प्रेग्नेंट आहेत आता सध्या, म्हणजे दुधावरती नाही गाभण सुद्धा आहे. आणि 4 वासर आहेत लहान माझ्याकडे, म्हणजे इम्पॉर्टन्स सेमीने आपण एक तयार केली वासर आहेत आपल्याकडे 4. आणि 2 गायी विक्रीसाठी होत्या, 4 गायी, त्यातल्या पण 2 नेलेल्या आहेत. आता 2 आता शिल्लक आहेत आपल्याकडे, त्या पण संध्याकाळी नेतील आपल्याकडे. म्हणजे गायींचा व्यापार सुद्धा तुम्ही करता? हो, गायींचा पण व्यापार चालू करतो. 1-2-3 वर्षापासून आपण चालू केलं आहे. पण लोक काय फसतात गायी घ्यायला. होय, बरोबर. मी सुद्धा फसलेलो आहे खूप वेळा. आता विचार केला मग धंदा आहे, पैसे आपल्याला दुधात पण कमवायचे किंवा व्यापार करून पण कमवायचे. मला आपल्या भागात ब्रीड नाही, जसं आपल्याला ब्रीड हवं आहे तसं ब्रीड नाही. म्हणून मी काय केलं, मला स्वतःला गोट्या टाकायला 2-3 गायी मी त्यावेळी आणले होते. फलटणवरून आणतो, बारामतीवरून, माळशिरस किंवा कधी बँगलोरला गेलो तिथून आणतो. पण जसं लोकांना कळलं की ह्याच्याकडे गाय भेटतात, मग मला 5,000, 7,000, 3,000 असे वाढून आले की मी ते गाय देऊन टाकले. मग त्यात सुरुवातच झाली म्हणजे व्यापाराचा की बाबा चला आता म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा खात्री पटलेली आहे की बाबा तुमच्याकडे गायी चांगल्या पद्धतीचे भेटतात. तर नवीन शेतकरी त्यांना जर करायचं असेल किंवा शेतकऱ्यांना खरं तर मूळचा अनुभव आमचा काहीच नसतो आणि गायी पहिली घ्यायला जातात त्या ठिकाणी ते फसतात आणि डिमोटिवेट होतात आणि पुन्हा त्यांचं धाडस होत नाही की एका गायीपासून जसा तुम्ही हा प्रवास केलेला इथपर्यंतच्या प्रवासापर्यंत कोण पोहोचत नाही. तर अशा लोकांसाठी काय मार्गदर्शन करू शकता? महत्वाचं तुम्हाला मी सांगतो, मी
बरोबर. अगोदर तुम्ही 2 महिने 3 महिन्याचा अभ्यास करा. फक्त व्हिडिओ बघितले किंवा आता माझ्यासारखा शेतकरी मी तुम्हाला इंटरव्ह्यू दिला की ते एक यशोगाथा झाली म्हणून ते आपण सेंड करतो, लोक बघतात आणि ते हे होतात. पण त्याच्या पाठीमागे काय काय करावं लागतं याचा पण तुम्ही अभ्यास घ्या. होय, अनुभव त्या ठिकाणी जावा, त्या शेतकऱ्याला विचारा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या धंद्यामध्ये पडा. आता काय झालंय, उठतायत 4 जण, जा पंजाबला, जा बँगलोरला आणि कशाही गायी घेत आहेत आणि त्या ठिकाणी फसतायत आणि सगळे फसतायत. आज आपल्या भागामध्ये 10 ते 12 जण असे आहेत, मी कोणाला नाव सांगणार नाही, पंजाबवरून गायी आणले, दोघं तिघं जाऊन अक्षरशः जेसीबीने गायी पुरायला लागले. ही कंडिशन वाईट वाटतं या गोष्टीचं, पण शेवटी ते जनावर आहे. बरं, एक लक्षात घ्या, आपण इथून सुद्धा आपण मुंबईला जरी बाईकने जरी गेलो तरी आपलं संपूर्ण अंग घायला येतं. बरोबर आहे. असं विचार करा, पंजाबवरून 4-4, 5-5 दिवसात गायी उभ्या राहणार. त्यांना प्रॉपर खाणं नसतंय, काय नसते, पाणी प्रत्येक 4 जिल्ह्यात 4 राज्याचं पाणी चेंज असतं. बरोबर, त्यातून गायींची हालत काय होत असेल विचार करा. बरं, ह्याच्यामध्ये असं सुद्धा गोष्टी आहेत की माझे पण पंजाबला काही मित्र आहेत, तर मी चौकशी केली तर त्यांचं म्हणणं काय येते की जे प्रॉपर पंजाबचे ब्रीडर आहेत प्रॉपर, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या गोट्यामध्ये 1.5-2 लाखाच्या खाली गाय भेटत नाही, जी टॉपची गाय येते. बरोबर आहे. आणि तिकडचे जे काही व्यापारी आहेत ते सरस आपली ही गाय ना 30 लिटर, ही गाय 40 लिटर, ही गाय 35 लिटर असं सांगतात दूध. म्हणजे काही अनुभव नसतं. बरं, ही 6 सिमेंटची गाय, ही त्या सिमेंटची गाय, आपल्या शेतकऱ्याला काहीच माहित नसतं, वरून काय समजणार, अजून काहीच कळत नाही. आज सुद्धा मी सांगितलं ही रोजची माझ्या गोट्यावरची कालवड आहे. बरोबर आहे. तुम्हाला दिसते पण ही 35 लिटर दूध देते, 35-36 लिटर दूध देते, नाही असं नाही. पण मी तोंडी सांगून उपयोग नाही ना, माझ्या त्याचा रेकॉर्ड आहे, मला त्या डॉक्टरने सिमेंट काही दिले त्याचा फोटो आहे, मी तुम्हाला सगळे दाखवू शकतो जवळजवळ आता गोट्यामध्ये. माझे प्रत्येक जी कालवड आहे घरची तिच्या प्रत्येक गाईचा रेकॉर्ड आहे. म्हणजे ज्या मी घरी तयार केलेत, त्या विकत आणल्याचं माझ्याकडे काय रेकॉर्ड नाही, म्हणजे मी घरी तयार केलेत त्याच्या सिमेंटची कांडीपासून त्या दिवसाची तारीख, त्या दिवसाची प्रॉपर डेट की आपण ह्या तयार केलेल्या सिमेंट दिलेलं आहे, कोणतं सिमेंट दिलं, बायोप्स आहे, आकाशदीप आहे किंवा आम्रपाल आहे, मिसोरी आहे, हे सिमेंटचे आपल्याकडे पाडे आहेत. म्हणजे हे इम्पॉर्टंट सिमेंटचे नाव आहे. नाव. आणि हे खरं म्हणजे तोंडी बोलून चालत नाही. मला फसवा. आता काही व्यापारी काय करतात, समजा पंजाबवरून बँगलोरवरून गाई आणली, काय म्हणणार, हे बघा हे इम्पॉर्टंट सिमेंटचं वासरू आहे, हे ह्या इम्पॉर्टंट सिमेंटची गाय. बरोबर आहे. तुम्हाला तिकडे जाऊन कसं कळतं की ही इम्पॉर्टंट सिमेंटची गाय म्हणून? तेच वरून समजत नाही. पाठीमागे काहीच नाही, तेव्हा विश्वास तुम्ही ठेवू नका. फक्त एक लक्षात घ्या, प्रॉपर तुमच्या समोर सगळे ते रेकॉर्ड दाखवलं पाहिजे, प्रॉपर त्या दिवसाचा फोटो पाहिजे. आता मी काय करतोय, आता डायरेक्ट रेकॉर्डिंग करतो त्या दिवसाचं, सिमेंट डॉक्टर देतोय ना, ते सिमेंटची कांडी कोणती ते सगळं दाखवतोय. याचा फायदा काय होतो शेतकऱ्यांनी, मी अजून सांगतो की तोंडी कोणाचं न ऐकता जेव्हा तुम्ही स्वतः रेकॉर्ड ठेवाल, स्वतः तुम्ही जेव्हा हे सिमेंट द्याल इम्पॉर्टंट, त्याची स्वतःची जी वासरं आहेत ना ती चांगल्या पैशाने विकली जातात. जसं आज 1 महिन्यापूर्वीच माझ्याकडून 4 मी इम्पॉर्टंट सिमेंटची वासरं विकली, गाभण नव्हत्या, 12 महिने 13 महिने, 80,000 85,000 रुपयाला एक वासरं विकलेली. लोक आता गाई घेत नाही, त्या पैशात गाई त्या पैशांना घेत नाही, पण 80-85,000 रुपयाला इम्पॉर्टंट वासरं आपण विकलेली. ते पण देत नव्हतो, जबरदस्ती नेलेली. ही अशी कंडिशन आहे. म्हणजे ज्याला जो खरोखर बिल्डर आहे तो 100% या धंद्यामध्ये ज्याला हे करायचं, सेकंड जनरेशन भेटली डायरेक्टच. 4 वर्ष थांबणार होता तो, त्याला 4 वर्षानंतरचीच पिढी डायरेक्ट त्याला भेटली, म्हणून तरी तो पैसे देऊन घेऊन गेला वासर. आता विषय किती वर्ष झाले तुम्ही या व्यवसायात आहे? आता 7 वर्ष झाले आपण या धंद्यामध्ये. खूप मोठा अनुभव आला असेल तुम्हाला? आलाय, चांगला सुद्धा आलाय, वाईट सुद्धा आलाय, सगळा अनुभव आलाय. नाही, तुमच्याकडून गायी सेल होत आहेत म्हणजे खात्री आणि विश्वासाशिवाय तुमच्याकडे कोण येणार नाही. आणि काय होतं, मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडून गाई, माझं असं अजिबात ते झालं. कसं होतं बघा, शेवटी ती सजीव वस्तू आहे. मी आज बँगलोरवरून गाई आणलेली असते, प्रवास झालेला असतो, एखाद्याची वार राहते, एखाद्याचा पीळ पडतो, एखादी गायला गोचिडताप होतो, ह्या सगळ्या गोष्टी धंद्यामध्ये होतात. नाही असं नाही, मी सुद्धा 1.25 लाखाच्या गाय आणून 10 लिटर दूध काढलेलं, पण तुम्ही दोष तुम्हाला देऊ शकत नाही पुढे. बरोबर. आणि माझ्या इकडे आयला मी माणसाला एक सांगतो, तुम्ही गाय बघा समोर, तुम्ही 2 जणांना घेऊन या, ही गाय बघा, तुम्हाला पटली तर न्या, माझी कोणालाही जबरदस्ती नाही. फक्त एक लक्षात घ्या की गाय घेताना फसू नका कोणी शेतकऱ्यांनी. म्हणजे कायच्या बाय काहीतरी किंमत सांगणार, इम्पॉर्टंट सिमेंटच्या वगैरे सांगणार, असं सांगून कोणी गाय घेऊ नका. इम्पॉर्टंट सिमेंट जेव्हा तुमच्या थोडासा शब्द नाही गेला तेव्हा तुम्ही ते दाखवलं पाहिजे, रेकॉर्ड दाखवलं, तरच तुम्ही ते सिमेंट. वरून असं काही समजत का? म्हणजे काही कळत नाही, वरून काहीच नाही समजत काय. आणि आपल्या मुळात लोकांना बँगलोर पॅच, आता काळी पांढरी बँगलोर पॅच असं नसतं ना. बँगलोर मला काय पण गाय भेटतात, आता ती बँगलोर ती काळीच गाय. आता ह्या गायींना आपल्या इथं भागात बँगलोर पॅच लोक बोलतात. असं काय वरून काय समजत नाही, तुम्ही घरी तयार केलं. असं नाही की बाबा माझं सगळं बरोबर आहे, मी सुद्धा खूप चुकतो. कारण की कसं होतं, आपला भाग हा थोडा दुर्गम पडतो, आपल्याकडे जमिनी लोकांच्या कमी. मला अक्षरशः 70 ते 80% चारा विकत असतो आपण. 70 ते 80% चारा विकत, कधी काही तो पण भेटत नाही. आता जे माझे काही पंजाबचे मित्र आले ते मला बोलले की आता ही गाय पण बोलले आमच्या इकडे 42-45 लिटर दूध देऊ शकतो.
ठीक आहे. हा, पण मला नाही निघत ना, मला एक 32-35 32-35-36 ह्या लेवलला चालते. काय होतं आपल्याकडून पण चुका होतात. कसं होतं आपल्याकडे मुरघास 12 महिने अवेलेबल नाही, बट ठेवला तरी भरपूर प्रॉब्लेम होतो. मुरघासचे प्रॉब्लेम भरपूर आपल्या इथे घुशी वगैरे फोडतात. दुसरी गोष्ट मका आपल्याकडे कंटिन्यू भेटत नाही. त्याच्यामुळे मका आणि मुरघास कंटिन्यू असेल ना तर गोठा सुद्धा भरपूर सगळं होऊ शकतो. चारा व्यवस्थापन कसं पद्धतीने केलं पाहिजे? चारा असं बघा 20-30% किंवा 40% मी म्हणतो नेपियर आपला असेल माझं वैयक्तिक, आणि मग मका आणि कडवळ घालतो. थोडाफार ऊस कधीतरी एकदमच शॉर्ट असेल वैरण तर मग थोडाफार ऊस घालतो मी. ऊस घातलाच नाही पाहिजे, पण पर्याय नसतं तुम्ही काहीच करू शकत नाही ना. ऊस का नाही घातला पाहिजे? नाही, ऊस सोबत मुळात ऊस चाराच नाही ना, वैरणचं पिकच नाही ऊस. चारा नाहीयेच, पण काय होतं थोड्या प्रमाणात ऊसामध्ये कॅल्शियम फॉस्फरस येतं. कॅल्शियम फॉस्फरस आहे. काय होतं ऊसानी वाड्यानी जनावर पुढे गाभ द्यायला जमवतात. तुम्ही एक अनुभव घ्या, आपल्या भागाच्या म्हशी आहेत माहिती तुम्हाला, तर म्हशी लवकर गाभ जात नाही, वर्षावर म्हशी गाभ जात नाही. तुम्हाला पण माहिती आहे म्हशी त्याचं कारणच ते माणसं ऊस चालू झाला ऊसाचा कारखाना की पूर्ण 8 महिने 7 महिन्याला वाढ असते, त्याच्यामुळे म्हशी लवकर गाभ जात नाही. म्हणजे चारा व्यवस्थापन कोणकोणत्या चाऱ्यांना प्रामुख्य दिलं पाहिजे? मका, कडवळ, शाळू किंवा आपली बाजरी असते किंवा नेपियर गवत आहे, त्यात तुम्ही द्या की सगळं थोडं मिक्सिंग दिले काय प्रॉब्लेम. आणि एकदमच प्रॉब्लेम म्हणजे मी सुद्धा ऊस वापरलाय की नाही असं नाही बाबा. आता पावसाळ्यात कायच करता येत नाही आपल्याला. पावसाळ्यामध्ये तुम्हाला मध्ये आपल्या तेवढा पाऊस पडतो की गाडी जात नाही कुठे, काय जात नाही. त्यावेळी मग बाबा चला 2-3 टन ऊस आणून टाकला, त्यात थोडी नेपियर टाकला, थोडा मका आणला किंवा त्यावेळी 2-3 बॅगा मुरघाशा भरून ठेवल्या असतात त्या टाकल्या तर कोण जातं ते, काय नाही प्रॉब्लेम. आता आपल्याकडे किती गाय आहेत टोटल? आता टोटल माझ्याकडे 14 आहेत. आणि दूध आता किती संकलन? 160, 170, 150 या लेवलला 9 गायीमध्ये दूध जात आहे माझं. कारण की 10 गायी आहेत टोटल मोठ्या, त्यातली एक गाय आटवलेली आहे. 9 गायी दुधावर आहेत, त्यातल्या पण काही गायी प्रेग्नेंट आहेत आणि 4 वासर आहेत, ती गाय साईडला धरलेली. त्या वासरांना परत 2 वासरांना दूध पाजून तेवढं दूध जात आहे. आता ह्या गायीचा जो प्रवास आहे, आज ह्या गायीनं भारतात आपल्या देशात ही हिंदुस्थान फीड कंपनी तिच्या डिस्प्लेला हिचा फोटो आलेला. आता तुम्हाला सांगतो विषय कसा आहे, म्हणजे आपली गाय काय एकदम टॉपची पण नाहीये. आता भारतामध्ये 70-80 लिटरच्या पण गाय, त्याचा काय विषय नाही. फक्त ते आपले मित्र आहेत हिंदुस्थान फीड्स वाले. आणि मी काय केलं होतं, चांगलं सिमेंट एरोस म्हणून सिमेंट आहे, 50,053 वासरू आहे, तर ते आपल्या इथे तयार केलं होतं आणि त्याला हिंदुस्थान फीड्सचं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आपण खाद्य वापरतो. म्हणजे मी 7 वर्ष एकच खाद्य वापरतोय, मी खाद्य कधी चेंज नाही केलं. चुकून 1-2 वेळा चेंज केलेलं आहे, पण नाही मी कायम तेच खाद्य वापरतो. मग ते मला बोलले की बाबा आपल्या याच्यावरती खाद्यावर तयार झालेली कालवड आहे. मग त्यांनी त्याचा व्हिडिओ वगैरे घेतला, त्यांनीच केला, आपण त्यांना काही केलं नाही. फोटो वगैरे इथे काढले त्यांच्या माणसांनी आणि ते हे केलं, डिस्प्ले टाकले. तुम्ही हिला घरी बनवली होती? घरी तयार केलं आपण, माझं घरचं वासरू आहे. आणि महत्वाचं काय होतं की लहान वासर पाड्याच्या वेळी शेतकरी बनवतात, त्यावेळी ते पोटात वगैरे सुटतात, म्हणजे तेवढी त्यांची ग्रोथ होत नाही. काय होतं त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपल्या इथे काही वेळा मी बोलतो डॉक्टरांची पण चुकी आहे. काय होतं, आणि काही डॉक्टर आपल्याला सांगतात की पाणी पाजू नये, काही डॉक्टर सांगतात पाणी पाजा. तुम्ही काय सांगता? पण आता माझं वैयक्तिक तुम्हाला सांगू, मी 10व्या दिवसापासून किंवा 5व्या दिवसापासून पाणी पाजायला चालू करतो. मी बघा आता तिथे तुम्हाला दिसतंय बघा, तिथे तुम्हाला वासरू दिसतील, वासरू मोकळे मुक्त गोट्यामध्ये येतात, 1.5 महिन्याचं वासरू, ते कधी पण जाते पाणी पिते, नाही पोटामध्ये सुटत. तुम्ही त्याला जर बांधूनच ठेवलं आणि चारा पण टाकणार, पाणी पण टाकणार आहे, जेवढं पिल तेवढं खाल तेवढं, ते पोटामध्ये सुटणार. जंतर डोस देत नाही कोण. दर पहिल्यांदा 3 महिने, दर 3 महिने 1-1 महिन्याला जंतर डोस दिला पाहिजे. आपल्याकडे जंतर डोस मुळात कोणच देत नाही. दुसरी गोष्ट काय होतं, वासरूला दूध पाजलं ते टपामध्ये पाजतात वासरू, आम्ही बाटलीने पाजतो. 3 महिन्यापर्यंत आम्ही बाटलीने दूध पाजतो. बाटलीने दूध पाजायचा का फरक असतो, नॅचरली दूध पितं वासरू, कासलं कसं वासरू दूध पित असल्यासारखं त्याला इमॅजिन. आणि फेस येतो ना आपण जेव्हा हे करतो, त्यामुळे ते वाढ पण ती चांगली होते. जे दूध पचायला बिचायला त्या गोष्टीला, म्हणजे टपामध्ये न पाजता 3 महिन्यांपर्यंत तरी बाटलीने दूध पाजलं पाहिजे. परत आपण एक बोविग्रो आहे, प्रोडक्ट आहे बोविग्रो वेटरीनचा, तो आपण प्रत्येक जनावराला म्हणजे ह्याला लहान वासराला आपण 3 बाटल्या 1 लिटरच्या तिला दुधातून देतो आपण तिला. आणि लहान पाड्यांना 2 ते 3 महिन्यांपर्यंत हिरवा चारा घालून देतो ना आम्ही देतो. बघा प्रत्येकाचं वेगवेगळं हे असते. मी माझ्या गोट्यामधलं वैयक्तिक तुम्हाला सांगतो, बाकीचं काय मी सांगू शकतो. जनतांचा प्रॉब्लेम त्यांना जास्त प्रमाणात म्हणून तर बघतो ना, 1-1 महिन्यात आपण नंतर डोस देऊ शकतो ना त्यांना. 1-1 महिन्यात नंतर डोस द्या, त्यानंतर 3-3 महिन्यांनी द्या तुम्ही, परत 3 महिने झाले की किंवा 2 महिन्यांनी द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला उदाहरण आहेत, आता समोर 9 महिन्याचं वासरू आहे, समोर 3 महिन्याचं वासरू आहे, तुम्हाला दिसतंय, तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो मी, पुढे पोटामध्ये सुटले तेव्हा. होय, नाही पोटामध्ये सुटत, तुम्ही नंतर डोस प्रॉपर द्या, वेळच्या वेळी दिलं पाहिजे. आता मी खाद्य सुद्धा 8-10 दिवस झाले की मी खाद्य थोडं 50 ग्रॅम असं ठेवायला चालू करतो, असं करतो. त्यामुळे ते खाद्य पण खातात, थोडं पाणी त्यांना पाहतो पितात. जेव्हा तुमचं जनावर खाद्य थोडं खातं,
तुम्ही त्याला 6 लिटर दूध पाचता दिवसातून, ती कशाला पाणी पिळतो मग सांगा ना. आज त्याचे एवढे वासरं फिरतात, त्याच्या पुढे 3-3 टप भरून ठेवले तरी पण ते पाणी पित नाही. कशाला पितील तेव्हा त्यांचं पोट भरल्यावर. म्हणजे त्यांचं खाणं आणि पाणी पिणं ह्याच्यामुळे जंतांचा काही प्रॉब्लेम होत नाही. काय नाही होत, फक्त चारा सुद्धा त्यांना कुट्टी करून सवय टाकायची. लहान असेल तर थोडं थोडं टाकायचं मोठं चावेपर्यंत, तर खातात ते. एकदा सवय लागली की काय प्रॉब्लेम नाही, त्यांना खातात ते. आता हे एक वासरू घरी तयार केलं, ते 2-3 आपण घरी तयार केलेले, तिकडे आहेत अजून घरी तयार. म्हणजे संपूर्ण तुम्ही गाया घरी 4-5 गाय विकतचे असतील, बाकी आपण घरी तयार केले, लहान पाड्यांपासूनच तयार केले. आणि खरं म्हणजे घरी तयार केले वासर कधी हे होत नाहीत, म्हणजे फेल जात नाही. आपल्या वातावरणामध्ये तयार झाले असतात ते वासर. होय. आणि इम्पॉर्टन्ट सिमेंट दिल्यामुळे काय होतं, ब्रीड आपल्याकडे डेव्हलप होते. म्हणजे आता जसं आपण पहिल्यांदा 18-20 लिटरची गाय घेतली होती, मग 30-20 लिटरची गाय मी घेतली, आता 32-33 तीच गाय देते. आता ते 13व्यांदा गाय गाभण येते माझी पोटामध्ये, तिला 13व्यांदा ती गाय गाभण आहे. तुम्हाला दाखवतो गाय मी 4थ्या वेळेला घेतली होती. 4थ्यात ती खाली झाली होती गाय, मग तिला हे खोंड होता त्यावेळी. ती पहिली गाय मी विकत घेतली होती. तिथं आज 13व्यांदा तिचं प्रेग्नेंट आहे परत ती. म्हणजे बरोबर 7-8 वर्षाला तिथे एक वेट होतं प्रत्येक वर्ष. पाहूयात आपण ती गाय. बघूया. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी एका गायीपासून सुरुवात केलेली, त्या गायीचा आपण व्हिडिओ बघूया. आपण त्या गायीला जवळून जाऊन पाहूयात की त्या गायीपासून आज इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. हीच आपली गाय, ती घरची, म्हणजे सुरुवात केली तेव्हाची गाय. सोनू उठा बा. तर शेतकरी मित्रांनो, ही 13व्यांदा गाभण आहे. सुरुवात ज्यावेळी केली तेव्हा ही एक गाय घेतलेली. अजूनही ही घरची लक्ष्मी अजूनही त्यांच्या गोठ्यामध्ये या ठिकाणी आहे. बघू शकता किती वेळ झाली. 13व्यांदा गाभण आहे आता. 13व्यांदा मित्रांनो गाभण आहे आता ही गाय. आता ती सुद्धा ती सेक्स मेन बॉनफायर 50-362 एनडीडीबी गाभण आहे ती आता. आणि मी तुमच्या गोठ्यामध्ये एवढं पाहिलं की खूप मोठ्या गोठ्यांमध्ये इतकं सिस्टमॅटिक सगळं करतात, इतका खर्च करतात, पण असं ब्रीड नसतं इतकं. त्यांना त्याच्यापासून दूध मिळत नाही इतकं, बरोबर, पण खर्च खूप मोठ्या प्रमाणात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. हा गोटा आहे ना माझा, हा एवढा, फक्त हे एवढाच, हा हाफ आहे ना, हा 50,000 रुपये झाला, तो 50,000, म्हणजे इथे 1 लाख गेले. आणि हा गोटा 3.5 लाखात, मी म्हणतो त्याचे 4 लाख समजा, म्हणजे 5 लाखामध्ये माझ्या 25 गायींचा गोठा, मुक्त गोठा सगळं झालं. गायींना गरज काय, पाणी 24 तास आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे. गायींना मुक्त गोठा अवेलेबल आहे, गायींना सावली इकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे. गायींना प्रॉपर दावण आहे, प्रॉपर खाली उभं राहायला, खाली म्हणजे पावसाळ्यामध्ये कोबा आहे. मग ह्याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे. बस सूर्यप्रकाश गोठ्यामध्ये आहे, चारी बाजूनी हवा खेळती राहते. मग आता ह्याच्यापेक्षा अजून तुम्ही काय गायींना द्या. 24 तास गायी मोकळ्या असतात, फक्त धाराला 1-1.5 तास गायी आपल्या बांधल्या असतात, 1 ते 1.5 तास फक्त. कोणत्याही गायीला व्यसन नाही. कुठलं बघा तुम्ही, कुठलीही गाय पकडा, कुठल्याच गायला व्यसन नाही, कुठल्याच. आता बघा मुक्त गोट्यामुळे काय झालं, बगळ्या बघा गोट्यामध्ये माझ्या किती दिसतंय का तुम्हाला. गोचीड, घाण, कीटक जे काय असेल ते त्यांचं ते काम करतायत. बगळे वेचून खातात गाय, सगळं नैसर्गिक आदिवास जेवढा असेल ना, तेवढा बघा गायींना पण फायदा होतो. जेवढं फ्री राहील तेवढं काय होतं, आरोग्यासाठी तब्येत, आरोग्य चालल्यामुळे अपचन व्यवस्थित होतंय, बाकी काय नाही. युवकांनी आज जर ह्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर त्यांनी सुरुवात कशी करावी. माझं म्हणणं की 100% उतरा, पण थोडासा प्रॉपर विचार करून 2-4 गोटे फिरा, त्याचा अनुभव घ्या. जसे तुम्ही युट्यूबला काही यशोगाथा बघतात त्या बघा, ते एक बरोबर. प्रत्येक जण तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, त्यामुळे व्हिडिओच्या मार्फत, युट्यूब मार्फत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. 100%. तुम्ही इथूनच मार्गदर्शन थोडंफार त्यांना. माझं म्हणणं एकच आहे की फक्त युट्यूबचे व्हिडिओ बघून, यशोगाथा बघून धंद्यात पडू नका. त्यातले लॉस पण बघा, लॉसचे पण व्हिडिओ बघा. काय होतं, प्रत्येकजण आपलं चांगलं सांगतो, वाईट काळ पण सांगितलं पाहिजे. लॉकडाऊन नंतर 1.5 ते 2 वर्ष अक्षरशः आम्ही खिशातून पैसे घातले धंद्यामध्ये. आमच्या भागात लोकांनी, तुम्हाला पण माहिती आहे की गोटे विकलेत, 20-20 गायींचे गोटे असे म्हणजे दिवसामध्ये विकून टाकलेले. आपलं काय झालं, आपण टिकून राहिलो. फक्त काय आलं, माझा विषय असा की माझ्याकडे बिडीच्या गायी असल्यामुळे दूध माझं कमी नाही झालं. दूध काय होतं, आपल्या दुधाचा एक जो हे असणार रेशो, तो तेवढाच राहिला. म्हणजे दूध जास्त कमी पण नाही आलं आणि जास्त वाढलं पण नाही, तेवढं दूध राहिल्यामुळे माझं ते सर्कल फिरलं माझं. पण ती परवडत नव्हतं 1.5-2. मग ज्यावेळी एखाद्या गावात पेशंट सापडला तर 15-15 दिवस गाव लॉक असायचं, तुम्हाला माहिती आहे. दूध ओतलेली आहेत आम्ही, कुठे घेऊन येणार दूध तुम्ही, बरोबर आहे. ही परिस्थिती आहे, त्यातनं आपण दिवस काढलेले आहेत. कर लोन काढलं पाहिजे. त्यावेळी जर गायींना खाद्य किंवा चारात कमी आले असते, दूध आपल्याला वाया जाते, त्यामुळे आठवणं. लोकांनी काय केलं, मी अनुभव घेतला की लॉकडाऊन पडलं की दुधाचा दर कमी झाला की लोकांनी खाद्यच कमी करून टाकलं, द्यायचंच बंद केलं पूर्ण. पुन्हा त्या गायी कव्हर होणार नाही, लवकर कव्हर होतात, पण त्याला वेळ जातो ना, त्याला वेळ जातो.
आपण तसं नाही केलं. आपण उलट त्यावेळी माझं काय झालं, लॉकडाऊनमध्ये माझ्या 5 जनावर डिलिव्हर झाली होती. मी 5च्या 5 पाड्या झाल्या, मी त्या सगळ्या सांभाळल्या. आता दुधाला तर भाव नाही ना, पाड्या सांभाळूया बोललो. बरोबर. त्याचा फायदा मला पुढे झाला. परत त्याच पाड्या विकून मग त्यातनं पैसे भेटले मला, जेवढे माझे पैसे गेले होते ते भेटले. असा विषय. थोडंसं फार लोन वगैरे केलं आपण या गोट्यासाठी, गाय घेण्यासाठी लोन पण केलं होतं आपण. 5 लाखाचं लोन पण आहे आपल्यावर, त्याचा काही विषय नाही. म्हणजे असं नाही की बाबा पूर्ण प्रॉफिटमध्ये. आता धंद्यामध्ये बघा 38 रुपये 37 रुपये रेट होता आपल्याला, माहिती आहे तुम्हाला पण. 3 महिन्यापासून 27-28 रुपये रेट आहे. म्हणजे जर माझं 1 लिटर दूध आहे माझं आता, तर तुम्ही 10 रुपयाने हिशेब करा ना, माझा 1500 रुपये रोजचा. म्हणजे कुठे कमी 45,000 रुपये महिना मी लॉस आहे आता सध्या. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये पण विचार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा इथे जे लोकल डेअरी आहेत त्यांनी पण विचार केला पाहिजे. आज गोकुळचं वगैरे 33-38 रुपये रेट आहेत, आपले 27-28 रुपये. किती फरक आहे, भरपूर फरक आहे. आणि कोण काय बोलत नाही, त्याच्यामुळे काय त्याला हे नाही. भरपूर आम्ही पण प्रयत्न केले की बाबा रेट वाढवा, पण नाही, डेअरीचे जे मालक आहेत ते नाही. आता आपल्याकडे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात झाली. युवकांना कोणताही धंदा व्यवसाय करायचा असेल तर आता बाकीच्या जर नवीन व्यवसायामध्ये उतरायचं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वडिलोपार्जित चालत आलेला दुग्ध व्यवसाय याच्यातला थोडाफार कस असतो आणि याला कष्टाची गरज असते. तर शेतकऱ्याची मुलं याच्यात उतरू शकतात, करू शकतात, पण त्यांना तेवढं मार्गदर्शन मिळत नाही. आणि काय होतं की हे आता जसं तुम्ही म्हणला की गोकुळ साईडला 32 रुपये पर्यंत रेट आहे, आपल्याकडे 27-28 रुपये आहे. तर अशा वेळी डिमोटिवेट होत आहेत. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? काय पर्यायच नाही त्याला, काय तुम्ही करणार, त्याच्यावर काहीच पर्याय नाही. जे आहे ते तुम्हाला किंवा तुम्ही काय करायला पाहिजे बाबा, आता हॅटसन सारखी डेअरी आहे किंवा ज्या डेअऱ्यात ओव्हरहेड देत आहेत 30 रुपये, मी तिकडे दूध घातलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही काय. हे आपल्या हातामध्ये नाही शेतकऱ्याचं. दुधाचं हे आपल्या अजिबात हातामध्ये, दुधाचे रेट हे आपल्या हातामध्ये जराही नाहीये. बरोबर. वरून तुम्हाला 20 दिले 20 घ्या, 40 दिले 40, असा विषय. आता बघा थोडं दुधाचे रेट वाढतील, कारण की आता दुष्काळ पडायला चालू झाला. आता तुम्ही तुमचे सहकारी मित्र असे मिळून भागामध्ये खूप गोटे असतील, तर असं सर्वांनी तुम्ही एकत्र येऊन कोणताही प्लांट वगैरे काय होतं, तुम्हाला मी तेच मागाशी म्हणलं की एकी होत नाही आपल्या भागात. म्हणजे शेतकऱ्याची एकीच होत नाही. तुम्ही कुठेही जा, शेतकऱ्याची कधीच एकी होत नाही. त्याच्यामुळे करून पुढाकार करून मला अनुभव आहे. जो पुढाकार घेईल त्याच्यात बांबू टाकतात त्याच्यावर, मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, असा विषय. पण जर असं केलं, जर काहीतरी फायदा भरपूर आहे त्याच्यात, तर भरपूर सर्वांचा सर्वांगीण विकास होणार आहे की. पण ती करायला पाहिजे ना. आम्ही 2-3 वेळा भरपूर प्रयत्न केला, पण ते नाही सक्सेस होत. मी तर उलट सगळ्यात जास्त फायदा आम्हाला होणार आहे मोठ्या गोटेवाल्यांना 100%. पण नाही ना, मग तेच लोक बोलतात आपले ज्यांच्या 2-3 गाय येतात, 2-3 गोटेवाले आम्ही समजा भागात, कशाला मग एवढे करणार. बाकीचे लोक बोलणार हा त्यांचं ते स्वार्थासाठी करतायत, असं होतं. फायदा सर्वांचा होणार आहे, स्वार्थ ते जोपर्यंत शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामध्ये मी पण आलो बरं का, असं नाही की मी पण शेतकरी शेवटी, त्यामध्ये मी पण आलो. पण ही कल्पना कशी वाटते? जर चांगले बघा, मी काय बोलतोय, तुम्ही थोडं बाय प्रोडक्ट तयार करा. समजा ज्याला अवेलेबल, आता माझं कसं आहे, आम्ही एकटाच आहे, माझी शेती सुद्धा आहे, मी भाजीपाला करतो, मी मुंबईला माल वगैरे पाठवतो, प्लस माझा व्यापार सुद्धा आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी एकटं सगळं काय करू शकत नाही. माझ्या एवढेच मुंबईला असतात, मी आणि माझी मंडळी फक्त इथं काम करत आमचं. मग मी आता शेतीत पण लक्ष द्यायचं, गोट्यामध्ये पण द्यायचं, व्यापार पण करायचा आणि तो माल वगैरे मुंबईला पोहोचवायचा. हे सगळ्या गोष्टीत मला पण एकटं खूप लोड पडतोय. असं घरचं पण बघायला लागतं ना आपल्याला. तुम्ही मुंबईला जॉबला होता? हो. तिकडून या व्यवसायाकडे कसं वळावं? त्याचं उत्तर मला पण नाही अजून भेटलं. म्हणजे आवड होती फक्त, म्हणजे आवड पण नाही म्हणू शकत, कधी आपण आलोच नाही ना गावी, कधी आलोच नाही आपण. तेच ना, माझ्या मते मी 25 वर्षामध्ये पहिलीला फक्त मी माझ्या आजोळी होतो, त्यानंतर बालवाडी किंवा छोट्या शिक्षण मुंबईला, परत दुसरीपासून कॉलेज पर्यंत मुंबईला, जॉब मुंबईला, टुरिस्ट बिझनेस पण सगळं मुंबईला. एक कंटाळा आला होता मुंबईचा, आपण बोलतो ना की 30 ते लाईफ, आणि ते हे उपयोग म्हणलं 6 महिने येऊन बघू, जमलं तर जमलं, नाही जमलं तर आपलं जाऊ परत. याच्यात समाधान भेटते ना, भरपूर समाधान आहेत भरपूर. तुम्ही सकाळी उठला गोट्यामध्ये आला की एवढं बरं वाटतं, समाधान. हा, एखाद्या थानाला खूप मोठ्या प्रमाणात इजा होते, सड खराब होते, तर कासांचं बद्दल काय माहिती? काय होतं माहिती का, मी ज्या गाय घेतो, तुम्ही माझ्या गोट्यात कुठली पण गाय बघा, सगळ्यांच्या कासा बघा तुम्हाला गुडघ्याच्या वर दिसतील, सडे जी पूर्ण गोल दिसतील तुम्हाला. हा फरक आहे. खाली कासा गेल्या तर स्वतःचा पाय सुद्धा गायीला लागू शकतो. उठता बसताना त्या कासावरती पाय पडून ते कासा तुटतात. गुडघ्याच्या वरती. हा बघा तुम्ही, हा गुडघ्याच्या वरती सगळ्या गायींच्या कासा आहेत, नीट बघा सगळं. आणि बरोबर गोल सड आहेत, हाय का. आणि मोठी कास असली की जास्त दूध, असं काय असतं? असं काय नाही. आता मला मी हे वासरू आहे माझं, एक 1.5-2 महिने अगोदरच डिलिव्हर झालंय, म्हणजे पहिला रोज आहे, तरी सुद्धा 22-20 ने चालतात. त्याची कास केवढूशी बघा त्याची, पण म्हणणारच नाही. पण एका टायमिंगला 10-11 दूध येते एका टायमिंगला.
वासरू आहे. हा पहिल्यावरच आहे गाय ती. काय होतं ती वॉल्टरची आहे. कसं होतं तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टन्ट सिमेंटच्या ज्या गायी आहेत किंवा ज्या चांगल्या बुलच्या गायी आहेत त्यांच्या कासा आखूड राहतात. हा, आणि दूध जास्त निघतं त्यातून, आणि दुसरी त्याचा मस्टर्ड होत नाही. मस्टर्डीचा रोग आता माझ्या गोट्यामध्ये एक म्हणजे टचवूड की मस्टर्डीचं प्रमाण 5% फक्त आहे. ते पण पावसाळ्यामध्ये जास्त आहे किंवा आठवताना गायी. आता असं आधीमध्ये नाही कधी. तुमच्या व्यवसायामध्ये समाधान आहे पूर्ण? समाधान आहे. आता हे पण गाय, आणि गाय घेताना काय होतं, 2 रुपये जास्त गेले चालते. पण आता मी तर उभा आहे, त्याच्यात कोणी पकडलेली नाही, काय नाही, काय आता खाली बसा, काय करा, अजिबात लात बीत नाही, काय नाही, काय नाही. ती पुढे रवण करते, ती बघणं पण झाले मागं काय. म्हणजे अशा गायींना पैसे द्यावेच लागतं तो. तुम्ही पण बसलाय, आता तुम्ही पण करताय, हाय का तू बघा, मी साईडला होतो, असं पण नाही की बाबा. हा, मग संपूर्ण एकदम अशी शांत असा गायच गाय कोणत्याही तुम्ही असं बांधून हे महत्वाचं. मग ह्यात 20 जास्त जाऊन द्या तुमच्या ह्या गायच्या मागे. हेच महत्वाचं आहे ना. गुण महत्वाचं. हा, नाहीतर तुम्ही आता बसणार, तिला आता घातले की तुमचे 20 दवाखान्यात जाणार तुमचे. असा विषय. मग गाय घेताना ते सगळं बघून घ्या. प्रॉपर सडबिड गोल पाहिजेत, गुडघ्याच्या वरती कास पाहिजे, म्हणजे गोलच कास पाहिजे. असं जर व्यवस्थित अंतर व्यवस्थित पाहिजे. 100% दूध तुम्हाला 100% निघणार त्याच्यावर. चौक वगैरे गायींचा हा थोडासा व्यवस्थित मोठा पाहिजे, सरळ पाहिजे, पुट्टा चांगला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही बघितल्यात ना. कान थोडेसे बारीक पाहिजे, तोंड आखूड पाहिजे. असं जर तुम्ही ज्या गोष्टी बघितल्यात तुम्हाला बरोबर करून जातात. तुम्ही गायी सुद्धा शेतकऱ्यांना अवेलेबल करून देऊ शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांना सांगा. मी स्क्रीनवरती सुद्धा देईन, पण तुम्ही तोंडी कॉन्टॅक्ट नंबर. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, 8007924561, आणि दुसरा एक नंबर आहे तो 8830484178. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर गायी घ्यायची असतील खात्रीशीर ब्रीडिंगच्या, तर या नंबरवर कॉल करून तुम्ही गायी मिळवू शकता. आणि चांगल्या पद्धतीचा यांच्याकडून मार्गदर्शन सुद्धा तुम्ही यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर राहिला तर यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळवू शकता. दादा, तुमची माहिती आपल्या युजरसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि खूप छान वाटलं. तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांपर्यंत तुमची माहिती खूप फायदेशीर ठरेल आणि त्यांना या माहितीचा लाभ होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि धन्यवाद.